विभक्ती. वाक्यातील नामे व सर्वनामे, वाक्यातील नामे व सर्वनामे यांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध ज्या विकारांनी किंवा बदलांनी दाखवला जातो त्यांना विभक्ती म्हणतात. बघा, वाक्यातील नामे व सर्वनामे यांचा कोणाशी तर क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध ज्या विकारांनी म्हणजेच बदलांनी दाखवला जातो त्यांना विभक्ती म्हणतात. आता प्रत्यय कशाला म्हणायचं तर नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे रूप देण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात, नाम किंवा सर्वनामाला विभक्तीचे रूप देण्यासाठी जी अक्षरे जोडले जातात त्यांना प्रत्यय म्हणतात. उदाहरणार्थ, रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले. येथे राम हा जो शब्द आहे या शब्दाला ने हा प्रत्यय लागून रामाने हे रूप तयार झाले. ही तृतीय विभक्ती आहे. उदाहरण काय होतं, रामाने रावणाला मारले. येथे राम हा जो मूळ शब्द आहे या शब्दाला ने हा प्रत्यय लागला आणि रामाने हे रूप तयार झाले. हे तृतीय विभक्तीचे उदाहरण आहे. आता विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत. त्यामध्ये प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन.